वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिणमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरचिदे। अंतिम शासनाय 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि मोक्षाधिकाराचं आपण उपसंहार म्हणा किंवा प्रस्तावना म्हणा ही बघतो आहे। आणि या मोक्षाधिकारामध्ये आपण बघितलं की काल आपण जसं बघितलं की प्रज्ञारूपी चैनीनी आमचा आत्मा आणि राग यांच्यामध्ये आम्हाला पृथक्करण करायचंय। दोन गोष्टी ह्या वेगवेगळ्या आहेत, या दोन गोष्टींना आम्हाला प्रज्ञेच्या माध्यमातून अलग करायचं आणि प्रज्ञेच्या माध्यमातूनच जे आत्मतत्व आहे याला मला स्वीकारायचंय। स्वीकार करणं याचा अर्थ काही ते पर आहे, माझ्यापासून दूर होतं आणि माझ्याजवळ आलं हा नाही। स्वीकार करणं याचा अर्थ तशी मान्यता आमची करणं। मी चेतन स्वरूप आत्मा आहे, मी माझा करता आहे, माझ्यामध्येच माझ्या या परिणती होतात आहे, माझ्या कर्मी होतात आहे, माझ्यासाठी होतात आहे, माझ्यापासून होतात आहे, अशा या षटकारकांची उपपत्ती आमच्या स्वद्रव्यात लावून स्वीकारत असताना या उपपत्तीच्या अति अनुभूतीमध्ये उतरणं याचं नाव आहे प्रज्ञेच्या माध्यमातून आत्मतत्वाला मी ग्रहण केलं। आणि बाकीचे जसे दार्शनिक म्हणतात त्याप्रमाणे सर्व जग एक ब्रह्मतत्वाशी जोडलेलं आहे अशी आमची मान्यता नाही। प्रत्येकाचं चैतन्य हे पृथक पृथक आहे, समान आहे, सारखं आहे, पण तेच नाही। प्रत्येकाची स्वतंत्र चेतना आहे आणि या दृष्टीने या चेतनेचा स्वतःच्या अंतचेतनेचा अनुभव करणं हे आमचं या मोक्षाधिकारामध्ये प्रथम कर्तव्य असणार। पुढचा पॅरा पहा। याप्रमाणे सर्व औपाधिक भावांना पर जाणून जितके जितके कर्मोदयजन्य भाव आहे, 53 भावांमधले 52 भाव हे औपाधिक भाव आहे। एक शुद्ध चैतन्य जीवत्व सोडलं तर बाकी सगळे भाव हे परभाव आहे। या परभावांना पर जाणून आपल्या आत्म्याला शुद्ध जाणणारा कोणता ज्ञानी त्यांना आपले मानेल। ज्यांनी आपलेपणा आपल्या आत्मतत्वामध्ये केंद्रित केलेला आहे, ज्याला आत्मानुभूतीची प्राप्ती झालेली आहे, ज्याचं स्वपरभेद विज्ञान अत्यंत प्रकर्षाने जीवनात प्रगट झालेलं आहे आणि आत्मतत्वाशी त्यांनी आपलं नातं जोडलेलं आहे, अशी कुठलीही समंजस बुद्ध व्यक्ती ही पराला आपलं म्हणणार नाही। ज्ञानी तर असे मानणार नाही, कारण परद्रव्यास पर जाणूनही जो त्याचे ग्रहण करतो तो चोर असतो। एखादी वस्तू न कळत आमच्या जवळ असेल आणि आम्हाला ज्ञात नसेल तर एक वेळ चोरीचा अपराध ती म्हटल्या जाणार नाही। परंतु आम्हाला माहिती आहे की आम्ही ही दुसऱ्याची वस्तू घेतलेली आहे, याच्यावर त्याचा मालकी हक्क होता आणि तरी देखील जर आम्ही ती ग्रहण केली तर नक्कीच ती चोरी आहे हे आम्हाला ज्ञात आहे। तो बंधनाच्या भयाने वावरतो आणि जो अपराधी असतो त्याच्या जीवनात सतत शंका असते, कुणी मला पाहलंच नसेल, कुणी मला बंधनात टाकणार नाही, कुणी मला वाईट साईट तर म्हणणार नाही, अशा प्रकारच्या शंकेने तो निरंतर ग्रासलेला असतो आणि त्या भयाने तो वावरत असतो आणि त्यामुळे तो बद्धही होतो। परंतु परवस्तूचं ग्रहण न करणारा निर्भयपणे वावरतो। ज्यांनी दुसऱ्याची वस्तूच घेतली नाही, तलाश करण्याचं काम पडलं तरी देखील त्याच्याजवळ काहीही मिळणार नाही,
याची त्याला खात्री असल्यामुळे तो अत्यंत निशंक अंतःकरणाने, निर्भय अंतःकरणाने सर्वत्र वावरतो आणि त्याला बंधनाचं भय पण नसतं. तसेच परभावास पर म्हणूनही जो त्याचे ग्रहण करील, आपल्या परिणतीचा आश्रय बनवील, तर त्यालाही कर्मबंध होतो. आणि आम्ही म्हंटल की मी तर परभावाला पर जाणतोय आणि जर मी त्याचं ग्रहण केलं तर ती माझी माझ्याशीच केलेली प्रतारणा आहे. कारण मी पर जाणलेलं नाही त्याला सर्वथा, आणि म्हणूनच मी ग्रहण करण्याचा भाव केला. आणि जर असा ग्रहण करण्याचा भाव केला, म्हणून ज्ञान आहे, समजलं आहे, म्हणून तो अपराधापासून सुटणार नाही, त्याला कर्मबंध निश्चित होणारच आहे. आणि जो परभावाचं ग्रहण करणार नाही त्याला कर्मबंधही होत नाही. हा परभावाचा ग्रहण रूप अपराध म्हणजे पर्यायाने आत्मसाधनेचा, आत्म आराधनेचा किंवा आत्मसिद्धीचा अभाव आहे. आत्मसाधनेने त्या अपराधाचे परिमार्जन करून जीवाने निरपराध व्हावे. म्हणून निरपराध होण्यासाठी परवस्तूचा त्याग जीवनामध्ये सांगितलेला आहे. आणि त्याचसोबत आत्म आराधना हा महत्वाचा उपाय आम्हाला मिळतो. निश्चयाने प्रतिक्रमण अप्रतिक्रमणाचे स्वरूप. व्यवहार ग्रंथांमध्ये उपदेशिलेल्या प्रतिक्रमणाधिकांनी आत्मा शुद्ध होतो असे असताना त्या शुद्धात्म्याच्या उपासनेचा खटाटोप कशा करता, तर तो निरर्थक आहे. आणि म्हणून प्रतिक्रमणाधिकांना व्यवहारांमध्ये अमृत कुंभ म्हटले आहे. असा विकल्प व्यवहारवादी उपस्थित करतात. यावर आपण 2 दिवस पर्यंत विस्तृत चर्चा बघितलेली आहे. परंतु निश्चयाने तर हे प्रतिक्रमणाधिक आत्म्याला निरपराध बनवत नाही. काही प्रमाणामध्ये कालिमा दूर करण्याला या 8 प्रकारच्या शुद्धी कारणीभूत होतात, पण या 8 प्रकारांनी आत्मा सर्वथा शुद्ध होत नाही. आत्मा पूर्णतः निष्कलंक जर बनवायचा असेल तर त्याला अप्रतिक्रमण रूप 3ऱ्या भूमिकेचा आश्रय घ्यावा लागतो. शुद्ध स्वभावाच्या अभावी ते विषकुंभ आहे. आणि शुद्ध स्वभावाची जर प्राप्तीच नसेल तर हे व्यवहारामध्ये सांगितलेलं अमृत कुंभ देखील अजून विषकुंभ आहे. कारण आत्मप्रतीती नाही, शाब्दिक प्रतिक्रमण तो करत असेल पण त्यांनी कालिमा दूर होत नाही, कारण ते गज स्नानवत आहे. हत्ती स्नान करतो आणि बाहेर आल्या आल्या आपल्याच तोंडेने आपल्या अंगावर धूळ गोळा करतो, त्याप्रमाणे प्रतिक्रमण केल्याने आत्मा आम्हाला वाटतो की थोडाफार प्रमाणात तो परिष्कृत झालेला आहे, पण परत आपल्याच अपराधानी तो परत तशाच प्रकारच्या कर्मांनी बद्ध होतो. म्हणून तो शुद्ध स्वभावाच्या अभावी तो विषकुंभच आहे. एक स्वरूपाची साधना शुद्ध हाच आत्मा शुद्ध बनण्याचा मार्ग असून ती त्या व्यावहारिक प्रतिक्रमणाच्या वरची अप्रतिक्रमणाची रूप 3री भूमिका आहे. आणि म्हणून आत्मा जर शुद्ध करायचा असेल तर त्याचा एक आणि एकमेव मार्ग हा आहे की त्यांनी आपल्या त्रिकाली ध्रुव स्वभावाचं अवलंबन करावं आणि आत्मलीनता जीवनात साधावी. या प्रतिक्रमणाच्या भूमिकेपेक्षा देखील वरच्या भूमिकेत त्यांनी स्थित व्हावं, ज्याला प्रतिक्रमणच त्याच्या जीवनात होणार नाही, म्हणजे तो स्वयंच प्रतिक्रम स्वरूप आहे, अशा त्या भूमिकेमध्ये त्यांनी यायला हवं आहे. ती भूमिका स्वयं साक्षात अमृतकुंभ असून व्यवहाराने लौकिक प्रतिक्रमणासही अमृतकुंभ म्हटलेले आहे. काहीही न करण्यापेक्षा 6व्या गुणस्थानाच्या भूमिकेत 5व्या 4थ्या या गुणस्थानाच्या भूमिकेत हे जे लौकिक प्रतिक्रमण सांगितलं आहे, व्यवहार रूप प्रतिक्रमण सांगितलेलं आहे, तेही कथनचित आम्हाला उपयोगी आहे. कारण काही प्रमाणामध्ये ते देखील दोषांना नष्ट करायला समर्थ आहे. येथे पापरूप अप्रतिक्रमणाधिकांचा प्रश्न नाही.
जी पहिली भूमिका आहे त्या भूमिकेचा तर इथे विचारच केलेला नाही. जेथे निश्चयाने व्यवहार प्रतिक्रमण ही विषकुंभ आहे, तेथे अप्रतिक्रमणाची कथा ती काय. हा तर व्यवहाराच्या अतीत होऊन शुद्ध नयावर आरूढ होण्याचा उपदेश आहे. म्हणजे ज्या भूमिकेत आम्ही आहोत ती भूमिका मध्यावर्ती आहे. तिथून आम्हाला खाली पण जाता येतं आणि वर पण जाता येतं, अशी द्विविध सोय तिथे उपलब्ध आहे. आचार्य सांगतात, तुला वर जायचंय अधिरोहसी आणि तू खाली येऊ नको, प्रमादी बनू नको आणि त्या व्यवहाराच्याही अतीत अक्रमणाच्या पहिल्या भूमिकेमध्ये तू अडकू नकोस. प्रमादी बनण्याचा हा मार्ग नाही. याच भूमिकेत आत्म्या खऱ्या अर्थाने निरपराधी होणार आहे. कारण ही भूमिका आहे स्वतःच्या आत्मतत्वाशी, त्रिकाली आत्मतत्वाशी एकाकार होण्याची. तिथे समरसी भावाने तो आपल्या आत्म्याच्या अतिंद्रियतेचा अनुभव घेतो आहे. आणि जेव्हा तो अनुभव घेतो आहे, श्रेणी आरोहण करतो आहे, त्याच वेळेला इकडे कर्मामध्ये देखील उथल पुथल होऊन अनेक कर्म परमाणूंचा उपशम किंवा क्षय, क्षयिकवाला असेल तर क्षय करत जाईल, उपशमक असेल तर उपशम करत जाईल, अशी भूमिका त्याच्या जीवनात त्याला प्राप्त होऊन तो साक्षात निरपराधी कर्मबंधनातून सुटेल आणि निरपराधी बनेल अथवा बंधाचा नाश करतो. चैतन्याच्या पूरप्रवाहाने पवित्र शुद्ध होत जाता मुक्त होतो. आणि हा जो चैतन्याचा प्रवाह सुरू आहे, ही चैतन्य रूप धारा आहे, त्यामुळे तो पवित्र पूत बनलेला आहे आणि असा हा मुक्तीला प्राप्त होतो आणि स्वरूपाशी तद्रूप होतो. स्वभावामध्ये साक्षात स्थिरता, हेच मोक्ष तत्व आहे. असे मोक्ष तत्वाचे श्रद्धान म्हणजे सम्यक दर्शन आहे. म्हणजे 7 तत्वांमध्ये एक आत्मतत्वाचं श्रद्धान कसं करायचं, हे मोक्ष मार्ग रूपी सोंग आहे. आणि याच्यामध्ये देखील आम्हाला साक्षात शुद्ध असा निश्चल आत्मा अनुभूतीमध्ये यायला पाहिजे. म्हणजे नवतत्वांच्या भेदविज्ञानाच्या ज्योतीमध्ये केवळ एक निखळ न्यायक स्वभावाची ज्योतच आम्हाला तिथे प्रतिभासित झालेली असावी लागते. अशा तऱ्हेने हा मोक्षाधिकार या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि यानंतर येणार आहे सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार. आमची सुरुवात जी झालेली होती समयसारची, ही समयसारची सुरुवात पूर्वरंग, जीवाजीवाधिकार, नंतर कर्ता कर्म अधिकार, पुण्य पापाधिकार, आश्रवाधिकार, नंतर बंधाधिकार, निर्जराधिकार, संवराधिकार आणि निर्जराधिकार अशापर्यंत आपण येऊन पोचलेलं होतं. आणि या जीवाजीवाधिकारापासून संवराधिकारापर्यंत आत्मा हा परपदार्थ आणि विकारी भावांपासून भिन्न आहे हे सांगून अनेक प्रकारे भेदविज्ञान आम्हाला करविलं. आचार्यांनी आपली पूर्ण सामर्थ्यपणाला लावून पूर्ण समर्पित भावाने आम्हाला हा पृथक्त्व एकत्व रूप आत्मा दर्शविण्याचा प्रयत्न आचार्यांचा. आचार्य जेवढ्या समर्पित बुद्धीने आम्हाला ही क्रिया सांगतात आहे, दाखवितात आहे, तेवढ्या समर्पण बुद्धीने आम्हाला ती क्रिया स्वीकारायची आहे. त्यांचं ते कथन आम्हाला अंगीकार करायचं आहे. आणि कथनापेक्षाही त्याच्यामधला जो भाव आहे, भावभासना आम्हाला करणं, हे आमच्यासाठी परम कर्तव्य असणार आहे. म्हणून असं विकारी भावांपासून हा आत्मा अलग आहे हे सांगून अनेक प्रकारे भेदविज्ञान करविले. निर्जराधिकारात भेदविज्ञान संपन्न आत्मानुभूती सम्यक दृष्टी जीवांना भूमिकानुसार भोग देखील संयोगाचा योग असताना सुद्धा बंध करत नाही, ही गोष्ट स्पष्ट केली.
म्हणजे आत्मानुभूती असताना काय झालेलं आहे त्याच्या जीवनामध्ये भूमिकानुसार कर्माचा उदय सुरू आहे. कर्माच्या उदयानुसार भोग सामग्री त्याला प्राप्त होते आहे. हा जीव भोग पण घेत आहे. पण भोग घेत असताना जसं विषवैद्याला त्याचं ज्ञान आहे, किती प्रमाणामध्ये विष दिलं असताना ते औषध रूपाने परिणमतो, त्याप्रमाणे भोग कशा रीतीने भोगावे, की भोग भोगल्यानंतर कर्माची निर्जरा होईल हे ज्ञानी परिपूर्ण रीतीने जाणून आहे. आणि म्हणून भोग भोगत असताना अत्यंत उदासीन भावाने त्रयस्थ होऊन आसक्त न होता ते भोग भोगतो आहे तो. आणि म्हणून भोग उदयात येऊन नवीन कर्मबंध न करता निर्जरीत होतात, ज्याला आम्ही अविपाक निर्जरा असं म्हणतो. हे संवराधिकारात आणि निर्जराधिकारामध्ये आचार्यांनी स्पष्ट केलं. बंधाधिकारामध्ये बंध कोणत्या कारणांनी होतो हे सांगून मोक्षाधिकारामध्ये मोक्ष म्हणजे काय आणि त्याचा उपाय काय हे आपण आतापर्यंत एवढी चर्चा आपण बघितलेली आहे. या सर्व विशुद्ध ज्ञानाधिकाराची सुरुवात अथ प्रविशती सर्व विशुद्ध ज्ञानम या वाक्याने आचार्यांनी केलेली आहे. आतापर्यंत 8 प्रकारचं सोंग रंगभूमीवर आलेलं होतं. पण हे सर्व विशुद्ध ज्ञान म्हणजे सोंग नाही, तर आत्म्याचं ते वास्तविक स्वरूप आहे. हा आत्मा अकर्ता अभोक्ता सर्व विशुद्ध ज्ञान स्वरूपी आहे. हे या सर्व विशुद्ध ज्ञानाधिकारामध्ये स्पष्ट करणार आहे. निश्चय नयाने 9 तत्वांचं वर्णन करून व्यवहार नयाने वर्णन करणं आणि भूतार्थ पद्धतीने नवतत्वांचं वर्णन करणं. व्यवहार नयाने जेव्हा विषय विशद केल्या जातो तेव्हा भेद प्रभेदामध्ये या भेद रूपाला देखील तत्व अशी संज्ञा दिलेली जाते. जसं संवराधिकारामध्ये आपण बघितलं, संवर कशाने होतो तर गुप्ती समिती धर्म अनुप्रेक्षा परिसहजय आणि चारित्र यांच्यामुळे संवर होतो. ही भेदपरक दृष्टी व्यवहार नयाची असणार आहे. आणि निश्चय नय या सगळ्या भेदांना गौण करून एक शुद्ध त्रिकाली आत्म्याचं ध्यास घेऊन त्याच्या अनुभवाची प्रक्रिया विशद करून त्यात क्रममान होण्याची प्रेरणा करणार आहे. आणि त्यामुळे नवतत्वांमध्ये 9 दृष्टींनी न बघता एक न्यायक स्वभाव या दृष्टीने आचार्यांनी बघायला सांगितलं आहे. आणि यालाच म्हटलेलं आहे भूतार्थ पद्धतीने नवतत्वांना जाणणं. तर असा हा या सर्व नवतत्वांमध्ये व्यापक एक रूपाने प्रकाशमान शुद्ध अशा ज्ञान मात्राचं आता या सर्व विशुद्ध ज्ञानाधिकारात कथन करणार आहे. यालाच आम्ही परमपारिणामिक भाव म्हणून संबोधलेला आहे पूर्वी. आणि परभावाचं कर्तृत्व आणि भोक्तृत्व या विकल्पांचं शमन करून बंध मोक्षाच्या रचनेपासून पृथक असं हे सर्व विशुद्ध ज्ञान प्रगट झालेलं आहे. आचार्य जयसेन यातील पहिल्या 23 गाथांना मोक्ष मार्ग चूलिका म्हणतात आणि बाकीच्या गाथांना समयसार चूलिका म्हणजे सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार असं त्यांनी म्हटलेलं आहे. परनिमित्त जन्य भावांना सर्वथा भिन्न करून ज्ञानानंद पुंज परम पवित्र आत्मा उदय पावतो आहे. हे सर्वप्रथम या कलशामध्ये मंगलाचरणाच्या कलशामध्ये आचार्यांनी ठेवलेलं आहे. सर्व विशुद्ध ज्ञानाधिकाराची ही सुरुवात आहे. रंगभूमीवर मोक्ष तत्वाचं सोंग निघून गेल्यानंतर सर्व विशुद्ध ज्ञान प्रगट होते. रंगभूमीवर जीवाची कर्ता कर्म पुण्यपाप आश्रव संवर निर्जरा बंध आणि मोक्ष असे हे
8 सोंग आलेले होते. त्यांनी नृत्य केलं, आपलं स्वरूप दाखविलं आणि जेव्हा ज्ञानीने त्या स्वरूपाची ओळख पटली ज्ञानीला, तेव्हा ते रंगभूमीच्या बाहेर निघून गेले. आता सर्व सोंग दूर झाल्यानंतर एकाकार असं सर्व विशुद्ध ज्ञान प्रगट होतं. प्रारंभी आदिमंगल रूपाने अशा या ज्ञानपुंज आत्म्याचा महिमा प्रगट केलेला आहे. तर या ठिकाणी या कलशामध्ये बंध मोक्ष रहित असा ज्ञानपुंज आत्म्याचं हे या मंगलाचरणात स्मरण केलेला आहे. श्लोक पहा, 193 नंबरचा कलश अमृतचंद्र आचार्यांचा. नीत्वा सम्यक प्रलयमखिलान् कर्तृभोक्त्रादिभावान् दूरीभूत प्रतिमदमयं बंधमोक्ष प्रक्लुप्ते शुद्ध शुद्ध स्वरसविस्तरा पूर्ण पुण्याचलार्चिर टंकोत्कीर्ण प्रकट महिमा स्फुर्जती ज्ञानपुंज. ज्ञानाचा पुंज असा हा आत्मा संपूर्ण कर्तृ आणि भोक्त्रादी भावान अखिलान प्रलयन सर्व कर्तृत्व आणि भोक्तृत्वादी भावांना विलयाला नेऊन प्रगट होतो. म्हणजे हा ज्ञानरूपी आत्मा जो आहे, या आत्मतत्वामध्ये पराविषयीचा कर्तृभाव आणि पराविषयीचा भोक्ता भाव आता उरलेला नाही. पराचं कर्तृत्व अनादिकालापासून घेऊन हा जीव दुःखी होतो आहे. वास्तविक फक्त मान्यतेत यांनी कर्तृत्व स्वीकारलेलं आहे. परवस्तूमध्ये हा तशा प्रकारचा काहीही बदल करण्याला असमर्थ आहे. किंचित मात्र देखील याच्या करण्यानुसार कार्य घडत नाही, किंवा भोक्तृत्व भाव जो आहे हा परवस्तूचा भोग देखील घेऊ शकत नाही. असे हे कर्तृत्वादी आणि भोक्तृत्वादी भावांना विलयाला नेऊन असं हे ज्ञानपुंज आत्मा आता प्रगट होतो. तो आत्मा पदोपदी म्हणजे क्षयोक्षमाच्या निमित्ताने होणाऱ्या प्रत्येक अवस्थेमध्ये बंध मोक्षाच्या रचनेपासून दूर आहे. म्हणजे ही जी बंध मोक्षाची क्षयोपक्षमिक भावामध्ये त्या ठिकाणी रचना संपन्न झालेली होती, की यानंतर अशा प्रकारचा भाव होणार, यानंतर हा भाव होणार, नानाविध परिणाम असे रचित असल्यासारखे उत्पन्न आणि ध्वंस रूपाने प्राप्त होतात. आता हा जीव शुद्ध जीव या बंध मोक्षाच्या रचनेपासून दूर आहे. नंतर शुद्ध आणि शुद्ध आहे, दोन तऱ्हेने या ठिकाणी शुद्ध शब्द वापरला. पहिला द्रव्य दृष्टीने हा शुद्ध आहे, म्हणजे द्रव्य कर्म याच्यात नाही म्हणून हा शुद्ध आहे. आणि दुसरा भाव कर्म देखील जीवात नाही म्हणून हा भाव कर्मानी रहित असा हा शुद्ध आहे. म्हणून येथे शुद्ध शब्द दोन वेळा आला. तर द्रव्य रूपाने शुद्ध म्हणजे जड द्रव्य कर्मांनी रहित, आणि भाव रूपाने शुद्ध म्हणजे रागादी भावांनी रहित, असा दोन अर्थांनी तो योजला आहे. ज्याची पवित्र अचल अशी ज्ञान ज्योत निजरसाच्या फैलावाने परिपूर्ण आहे, आणि त्याचा महिमा प्रगट आणि टंकोत्कीर्ण आहे. ही आता ज्ञान ज्योत जी उत्पन्न झालेली आहे ती अत्यंत पवित्र आहे, अचल आहे म्हणजे चलित झालेली नाही. अनंत ज्ञेय एका समयात ज्ञान पर्यायी मध्ये आता प्रतिबिंबित झालेले आहे. त्याला जाणण्याचं आत्म्याचं सामर्थ्य आहे, म्हणून ही ज्ञान ज्योत अचल रूपाची आहे. अशी ही निजरसाच्या फैलावाने आणि आत्मिक तेज त्याचं संपूर्णतः तीनही लोकांना जाणण्यासाठी समर्थ आहे. अशा फैलावाने ती आत्मज्योत परिपूर्ण आहे, आणि त्याचा सदैव महिमा या ठिकाणी प्रगट केला, आणि तो आहे टंकोत्कीर्ण असा ज्ञान स्वभावी आत्मा.
शुद्ध नयाचा विषयभूत ज्ञान स्वरूप आत्मा आहे. तो करता भोगतापणाने रहित आहे. म्हणजे जेव्हा प्रत्यक्षामध्ये करता किंवा भोगता पण उरणार नाही, त्यावेळेला तर तो साक्षात अकर्ता किंवा अभोक्ता आहे. पण हे अकर्ते पण किंवा अभोक्ते पण तिथे जरी प्रगट होत असलं चौथ्या गुणस्थानात, तरी बघायचं आहे ते मिथ्या दृष्टीला स्वतःच्या ज्ञान पर्यायी मध्ये. ज्या समयात तो कर्ता कर्मभाव स्वतःमध्ये मानतो आहे, मी पराचा करता आहे, हे त्यांनी अंतःकरणात स्वीकारलं आहे, त्याच समयात आचार्य त्याला सजग करतात, सावध करतात. तू जे हे परद्रव्याशी तुझं नातं कर्तृत्व भोक्तृत्व रूपाने तू जोडलेलं आहे, याच्यापासून तू सर्वथा पृथक आहे. हे त्या ठिकाणी अज्ञानी अवस्थेमध्ये आचार्यांनी केलेलं संबोधन आहे. म्हणून तू करता भोगतापणाने रहित आहे. ज्या वेळेला प्रत्यक्ष रहित होईल त्यावेळेला तर प्रश्नच नाही. पण जी संयुक्त दशा आहे, जी एकरूप दशा दिसते आहे, त्या दशेमध्ये आचार्य आम्हाला हे सांगतात की बघ, या ठिकाणी अशी संधी झालेली आहे आणि तू दोन अलग आहे. जीव अलग आहे आणि कर्म अलग आहे. म्हणून असा हा करता भोगतापणाने रहित आहे. बंध मोक्षाच्या रचनेने रहित आहे. आता त्या पर्यायी आहे, बंधरूप पर्याय आहे, मोक्षरूप पर्यायी आहे. आणि हा जो आहे बघणारा, हा त्रिकाली ध्रुव न्यायक स्वभावी आत्मा आहे. याच्या दृष्टीमधून या बंध मोक्षाच्या या पर्यायी त्याला त्या ठिकाणी स्वतःच्या आत्मतत्वाच्या पलीकडे, म्हणजे आत्मतत्वाला ते मानतच नाही. आत्मतत्व ते पर्यायी मध्ये अडकणार नाही. असा हा मी या पर्यायाच्या अतीत, बंध मोक्षाच्या रचनेच्या देखील मी अतीत आहे. परद्रव्य आणि द्रव्याच्या भावाने रहित असल्यामुळे शुद्ध आहे आणि निजरसाच्या प्रवाहाने पूर्ण दैदिप्यमान ज्योती स्वरूप आहे. आणि प्रकाश देणं, प्रकाश करणं, ह्याच जीवाचा स्वभावच आहे. अशी ही स्वभावाला परिपूर्णता आता प्राप्त झालेली आहे. आणि त्या त्या केवळ ज्ञानाची महती, त्याच आम्हाला त्या ठिकाणी एक प्रकारचा आदर वाटायला पाहिजे. तर तो आमच्या जीवनात आता दिसणार आहे. म्हणून हा असा करता भोगतापणाने रहित आहे आणि मोक्षाच्या किंवा बंधाच्या रचनेने रहित आहे. परद्रव्याच्या भावाने रहित असल्यामुळे हा शुद्ध रूप आहे. निजरसाच्या प्रवाहाने पूर्ण दैदिप्यमान ज्योती स्वरूप आहे. आणि ज्याचा महिमा टंकोत्कीर्ण आहे, असा आत्मा आता प्रगट झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी जी महती गायलेली आहे, ही महती अशा या आत्मतत्वाची गायलेली आहे की जो कर्ता कर्मपणाने रहित आहे, बंध मोक्षाच्या भावाने रहित आहे, परद्रव्य आणि परद्रव्यांच्या भावाने तो रहित आहे. या अध्यायामध्ये सर्व विशुद्ध ज्ञान तत्वाचे विवेचन आहे. आत्म्याच्या शुद्ध स्वरूपाचं या अधिकारामध्ये कथन होणार आहे. संसारी अवस्थेत जीवाचा आणि अजीवाचा अनादिकालीन संबंध आहे. आपल्या अज्ञान भावाने हा जीव परद्रव्याला करता आणि भोगता मानतो. नानाविध पुण्य पापरूप भाव करतो, कर्माचा आश्रव आणि बंध करतो. आणि नानाविध अवस्था ज्या जीवाच्या दिसतात, असा हा जीव स्वभावाने कसा आहे. नानाविध अवस्था पर्यायी मध्ये या जीवाच्या दिसत आहे. कधी तो नरनारकादी रूप बनलेला आहे, कधी तो इंद्रियधारी आहे. इंद्रियधारी तर सदैवच आहे. तर अशा तऱ्हेने हा कधी औदारिक शरीरवाला आहे, कधी वैक्रियक शरीरवाला आहे, कधी याच्याजवळ कर्मबंध आहे. अशा प्रकारे हा आत्मा नाना विध रूपाचा संसार अवस्थेत भासतो आहे.
जितके जीव तितके परिणाम, नाना जीवा नाना परिणामा, असा हा नाना रूपाचा दिसतो आहे. पण प्रश्न या अवस्थेमध्ये हा जीव स्वभावाने कसा आहे, हा प्रश्न आम्हाला बघायचा आहे. संसारी दशा आणि मुक्त दशा या दोन्ही दशा कर्मसंयोगात किंवा कर्मवियोगात होतात. पण ज्या जीवाची अशी अवस्था आहे त्याला संयोग वियोगापासून भिन्न बघून तो कसा दिसतो, हा तर जीव आम्हाला नित्य अनुभवात येतो, संयोग सहित, कर्म सहित, देह सहित, राग सहित, हा जीव तर आम्हाला नित्य अनुभवात येतोय. पण आचार्यांना हे वरपांगी दिसणार दृश्य किंवा आत्मा दाखवायचा नाही. त्याला स्वभावानी असा हा शुद्ध रूपाचा असलेला आत्मा सांगायचा आहे. आणि यासाठी प्रवचनकार मध्ये कुंद कुंद आचार्यांनी सुरुवातीलाच मोक्षाचं स्वरूप कसं आहे ते आमच्या डोळ्यासमोर साकार केलं. जरूर तुम्ही ते व्हिज्युअलाइज करा आणि तुम्ही हे बघा की हे स्वरूप अशा प्रकारचं आहे. हा आत्मा कसा आहे, तर हा अनुपम, अनंत, अव्याबाद, अतींद्रिय अशा आनंदाला हा भोगतो आहे. आणि या आत्म्याला सर्वप्रथम दाखवून त्याला प्राप्त करण्याची इच्छा जीवामध्ये सर्वप्रथम उत्पन्न केलेली आहे. म्हणून हे असं आत्मतत्व आम्हाला या अज्ञान अवस्थेमध्ये बघता येतं का, हा बघण्याचा दृष्टिकोन आचार्यांनी आम्हाला विशद केलेला आहे. कर्तृत्व भोक्तृत्वाचा आपण विकल्प हटवून हा जीव कसा असेल त्या अपूर्व, उत्कृष्ट, श्रेष्ठ अशा या आत्म्याचं वर्णन या सर्व विशुद्ध अधिकारात आहे. पर्याय दृष्टी दूर करून निखळ शुद्ध अस्तित्व आत्म्याचे कसे असेल त्या त्रिकाली आत्म प्रभूंचं हे वर्णन आम्हाला बघायचं आहे. आणि आमचा आत्मा देखील तशाच प्रकारचा आहे जो सर्व विशुद्ध ज्ञानाधिकारामध्ये आम्हाला सांगणार आहे. त्याची श्रद्धा करून आम्हाला आमच्या निज आत्मतत्वाची महिमा सर्वप्रथम यायला पाहिजे आणि त्या स्वरूपामध्ये आम्हाला लीन व्हायचं आहे. इथे आज आपण थांबणार आहोत. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उच्चायाणम नमो लोए सहसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.